नमस्कार, मी प्रमिला पाटील. तर परमिलास कुकिंग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज परमिला कुकिंग जे चॅनल आहे आपलं ते मॉनिटायझर झालेलं आहे. तर आम्ही सर्वांनी मिळून छोटंसं असं घरातल्या घरात सेलिब्रेशन केलेलं आहे केक कापून. तर अर्चनाने छान असा केक आणलेला आहे आणि सर्वांनीच थोडं थोडं आपलं मन व्यक्त केलेलं आहे. खरं तर कॅमेरासमोर म्हटलं की सर्वांना जमत नाही. जसं जमल तसं त्यांनी आणि मी प्रयत्न केलेला आहे बोलण्याचा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट एक अशी आहे की जेवढा माझा मेहनत आहे चॅनल मॉनिटायझर करण्याचा, तर त्याहूनही जास्त मी म्हणेल माझ्या मिस्टरांची मेहनत आहे. कारण मी जरी पडद्यासमोर बोलत असली तरी पडद्यामागून जे आहे बोलतो आपण जे कॅमेरा म्हणून पण एवढं सोपी नाही आहे. अक्षरशः उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे रेसिपी शूट आता करत आहे मी, तर जवळजवळ आपल्या रेसिप्या 20 मिनटं 40 मिनटाच्या आहेत. तर सर्वांनाच माहिती आहे मुंबईला किती गरम होते. अक्षरशः मी तर भिजतेच, कारण माझी तर रेसिपी आहे, मला तर जे करावंच लागेल. पण मिस्टर पण अक्षरशः पूर्ण भिजलेले असतात. माझी जेवढी मेहनत आहे मी म्हणेन माझ्याहूनही जास्त मेहनत माझ्या मिस्टरांची आहे आणि त्यांचा मला पूर्णपणे सपोर्ट पण आहे. म्हणूनच मी इथवर आलेली आहे. सर्वात पहिला मी तुमचे आणि नंतर मिस्टरांचे आभार मानत आहे. त्या मेहनतीचं फळ हिला मिळालं. परमिलास कुकिंगला तुम्ही सपोर्ट केला, त्याच्या पुढे पण करत राहा. धन्यवाद. आपला 4 वर्षाचा यूट्यूबचा प्रवास खूप मोठा आहे. खरं तर एका व्हिडिओमध्ये बोलणं हे शक्य नाही. मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला बरंचसं अजून काही बोलायचं होतं, पण वेळ आपल्याकडे कमी आहे. नमस्कार यूट्यूब फॅमिली, ही माझी ताई परमिला पाटील. यांचं एक यूट्यूब चॅनल आहे. त्यांचं चॅनल आज मोनोटाईज झाले आहे, त्यासाठी आम्ही सेलिब्रेशन करत आहे. त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करत आहे आणि छोटीशी केक घेऊन त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन केलेलं आहे. आणि यांना पुढच्या वाटचालीस आमच्याकडे शुभेच्छा. आणि तुम्ही जसा सपोर्ट केला असं पुढे सपोर्ट करत राहा. धन्यवाद. आणि अशीच मोनोटाईज ही फक्त सुरुवात आहे. पुढे अजून मोठं यश तुमची वाट बघत आहे. अभिनंदन ताई. धन्यवाद. धन्यवाद. भरभरून शुभेच्छा ताईला. त्या ताईचं मोनोटाईज धन्यवाद तुमचं. नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी माझी आई आहे. आज यांचं चॅनल मॉनिटराईज झालं आहे. हे सर्व तुमच्या सपोर्टमुळेच झालं आहे. आतापर्यंत तुम्ही जसे प्रमिला कुकिंगला सपोर्ट करत आले, त्यांना प्रेम देत आले, तसे यापुढेही द्या. सर्वात प्रथम माझ्या मावशीला तिचे चॅनल मॉनिटाईज झाले त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. असंच तुझ्या चॅनलला अजून लोकांचा सपोर्ट मिळवा आणि असेच तुझे समोर पण प्रगती होत राहून हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करणं एवढं सोपी नसतं, पण हे तुझ्या मेहनतीने आणि सातत्याने तू करून दाखवलेस त्याबद्दल तुझे खूप खूप शुभेच्छा. तुझ्यासाठी मॉनिटाईज झाल्याबद्दल तुझे चॅनल हे जो 4 वर्षाचा प्रवास आहे तो आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. की आम्ही शिकलेलं असून सुद्धा आम्ही चॅनल आम्ही करू नाही शकलो, पण हे तू करून दाखवलं. लाईव्ह व्हिडिओ चालू केले आणि त्याच्यामध्ये तुला सफलता भेटली. आणि हे सर्व झाले ते तुमच्यामुळे, यूट्यूब फॅमिलीमुळे. असं सपोर्ट तुमचा अजून माझ्या मावशीच्या पाठीशी असंच राहू द्या. आणि तुमच्या सर्वांचे पण आभार. माझ्या मावशीला परत असाच सपोर्ट करत राहा आणि तिला थोडं नाही तर थोडं करून आपल्याला खूप मोठं करायचं आहे आणि खूप मोठे असे यूट्यूबर बनवायचं आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांचे पण धन्यवाद. आणि तुमच्या घरातल्या लोकांना, फ्रेंड्स लोकांना व्हिडिओ शेअर करा. चॅनलचे नाव आहे प्रमिलास कुकिंग आणि माझ्या मावशीचं दुसरं पण चॅनल आहे प्रमिलास रेसिपी, जे 4 वर्षापासून करत आहे, पण त्याच्यामध्ये सक्सेस मिळालं नाही. ते चॅनल पण बघा, त्याच्यामध्ये पण तिला सफलता भेटो. ते 4 वर्षापासून चॅनल मॉनिटाईज करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये पण तिला सफलता भेटली पाहिजे, कारण त्यामध्ये खूप मेहनत घेतलेली आहे. या चॅनलपेक्षा पण मेहनत त्या चॅनलमध्ये घेतलेली आहे. नमस्कार, सर्वांचे मनापासून धन्यवाद. तर आज माझं चॅनल मॉनिटायझर झालेलं आहे. हे सर्व तुमच्या प्रेमामुळेच झालेलं आहे. जे काही शक्य झालं ते सर्व तुमच्या प्रेमामुळे झालेलं आहे. तर माझं सर्वात पहिला म्हणजे मी 4 वर्ष मग अशी माझा लाईव्ह झाला आहे आधी, तो तुम्ही पाहिला नसाल. तर रोज माझा संध्याकाळी रात्री 9 वाजता लाईव्ह असतो लाईव्ह रेसिपी. आणि रेसिपीपासूनच मी सुरुवात केलेली आहे. माझं परमिलास रेसिपी प्लस ब्लॉग
हे चॅनल माझं आहे यूट्यूबला आणि या चॅनल माझं परमिलास कुकिंग असं आहे. तर परमिलास रेसिपी या चॅनलवर जवळजवळ माझे 400 केहूनही अधिक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. सुरुवातीला मी रेसिप्या केलेल्या आहेत, नंतर शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेले आहेत, ब्लॉग पण टाकलेले आहेत, लग्नाचे आमच्या घरात जे लग्न झालेले आहेत ते लग्न समारंभाचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत आणि नंतर मी ताटाचे पण जे रोज आपण जेवणासाठी जे काही बनवलेलं आहे ते ताटाचे पण व्हिडिओ बनवलेले आहेत. तर असे मी बरेचसे व्हिडिओ मी परमिलास रेसिपी प्लस ब्लॉग या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. नंतर मला कुठंतरी असं वाटलं की आपल्या या चॅनलवर बरेचसे असे मिक्सिंग व्हिडिओ झालेले आहेत, तर आपण असं एक चॅनल काढू की त्यामध्ये नुसतं आपण रेसिपी म्हणजे रेसिपीच असणार आहे. तर परमिलास कुकिंग हे चॅनल आपलं आज मॉनिटायझर झालेलं आहे. या चॅनलवर पण मी हे चॅनल मी श्रावण महिन्यात चालू केलेलं आहे आणि श्रावण महिन्यात जे चालू केलेलं चॅनल आपलं आज अधिक महिन्याच्या पहिल्याच दिवशी माझं चॅनल हे मॉनिटायझर झालेलं आहे. हे सर्व तुमच्या प्रेमामुळेच झालेलं आहे. तर सुरुवातीला मी जे चॅनल काढलेलं आहे परमिलास रेसिपी, तर माझा भाचा असतो, माझ्या नंदेचा मुलगा गावाला, तर त्यांनी मी त्याला बोलली माझी इच्छा की मला असं रेसिप्या काढायचे, जी मला आवड आहे जे रेसिपीची, तर मला काढायचे. तो बोलला मामी ठीक आहे, मला एडिटिंग वगैरे मी गावाला अगदी 7वीच माझं शिक्षण झालेलं आहे, मला इंग्लिश बिलकुलच येत नाही, मराठीच येते. मराठी पण थोडं अडकत येते. शिक्षणाच्या बाबतीत मी भरपूर अशी मागे आहे. तर मला बोलला तर माझा भाचा मला बोलला की मामी तुम्ही करा, मी तुम्हाला सपोर्ट करेन. पण बऱ्याचशा कमेंट ज्या येतात त्यांनी मला चालू करायच्या आधी सांगितलं की बऱ्याचशा कमेंट येतात, ज्या कमेंट आपल्याला पॉझिटिव्ह पण करणाऱ्या असतात आणि बऱ्याचशा कमेंट अशा असतात की निगेटिव्ह पण कमेंट असतात की अक्षरशः एखाद्या दिवशी असं वाटतं की आपण इथंच चॅनल आपलं थांबवा. पण मी असं जेव्हा चॅनल मी चालू केलेलं आहे, तेव्हा मी चॅनल चालू केलं तेव्हाच मी माझ्या मनाची पूर्णपणे तयारी केली होती. कारण मला त्याचा काही फरक पडत नाही. कारण मला जे इच्छा आहे की चला बाबा आपल्याला जेवणाची आवड आहे, चला बाबा आपल्याला जेवणाची आवड आहे, तर आपण हे आपल्या स्वतःच्या ह्याच्यात मनात न ठेवताना मी तुमच्याबरोबर शेअर करायचं ठरवलेलं आहे. परमिला कुकिंग चॅनल जे आहे, परमिला रेसिपी चॅनलवर पण मी बरेचसे व्हिडिओ तुम्हाला आधी बोलल्याप्रमाणे 4Kहून अधिक माझे व्हिडिओ आहेत आणि 12,000 माझे त्या चॅनलवर सबस्क्राईब आहेत. तरी पण ते चॅनल करून मला घरातले सर्व बोलत होते 4 वर्ष झाले आता बंद कर चॅनल म्हणून. सर्व अक्षरशः घरात म्हणजे कंटाळले होते. रेसिपी करायचे तर सगळ्यांनाच घरातल्यांना हे होतेच. जे यूट्यूबर आहेत त्यांना माहिती आहे की यूट्यूबर होणं एवढं शक्य नाही आहे. आणि हे दुसरं पण चॅनल मी काढलं, हे चॅनल पण माझं श्रावण. तर हे परमिला कुकिंग जे चॅनल आहे, मी आधी बोलल्याप्रमाणे हे मी श्रावण महिन्यात चालू करून मला जवळजवळ 5-6 महिन्याहून जास्त झाले होते. पण माझा भाचा एक आसनगावला राहतो, त्यांचं मिडल क्लास गोरे फॅमिली म्हणून चॅनल आहे. तर मी त्यांचं चॅनल मॉनिटायझर झालेलं आहे. तर मी त्यांच्या घरी छोटंसं सेलिब्रेशन त्यांनी घरातल्या घरात केलं, तर मी पण त्यांच्याकडे केली. तर म्हटलं आपलं चॅनल नाही झालं, त्यांचं झालं. मला खरं तर मला माझ्या भाच्याच्या नंदेच्या मुलाचा फोन आला की मामी माझं चॅनल मॉनिटायझर झालं. मला खूप असा आनंद झाला, कारण मला माहिती आहे की यूट्यूबर होणं एवढं सोपी नाही आहे. जेवढं आपल्याला वाटतंय तेवढं सोपी नाही आहे व्हिडिओ बनवणं. अक्षरशः जेवढा आपण व्हिडिओ पाहतो, जरी 1 मिनिटाचा जरी व्हिडिओ असला तरी त्याच्या मागे जवळजवळ आपले 2-3 घंटे सहज निघून जातात. कधी कधी असं असतो की अर्धा दिवस पण एका व्हिडिओच्या मागे चालला जातो. हे मला मी जोडून बघितलं. तर त्यांचं चॅनल त्यांनी 4च महिन्यात त्यांचं चॅनल मॉनिटायझर केलं. तर मी छोटंसं त्यांनी सेलिब्रेशन केलं. तर आम्ही अक्षरशः मला फोन आल्यानंतरच मी लगेच म्हणजे त्यांच्या इथं त्यांच्या छोट्याशा आनंदात सहभागी व्हायला आम्ही गेलो. तर मला ते बोलले, माझा भाचा मला बोलला की मामी तुम्ही बरेच वर्ष झाले, त्यांना माहितीच होतं. ते बोलले मला तुम्ही बरेचसे वर्ष, त्यांना माहिती आहे मामीला रेसिपीची खूप आवड आहे. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही असे थंबनेल बनवा. आणि परत एकदा माझ्या सांगण्यानुसार मी तर कंटाळून नव्हती गेली, म्हणजे मी तर नव्हती कंटाळली, घरातले सर्व अक्षरशः कंटाळले होते की आता तू थांबव इथं हे व्हिडिओ, तू काय म्हणजे तुझं चॅनल, आपलं चॅनल काय आता मॉनिटायझर होत नाही आपलं. मी यासाठी म्हणते कारण माझं जरी चॅनलवर नाव असलं परमिलास कुकिंग, तरी जे घरातले सर्वजण आहेत त्यांचं छोट्यातल्या सर्वांना डिस्टर्ब होतो. हे जे युट्यूबर असतील त्यांना माहिती आहे
बोललं मामी तुम्ही 4 वर्ष झाले मेहनत करा, माझ्या सांगण्यानुसार तुम्ही फक्त 3 महिने मला द्या आणि तुम्ही 3 महिने रोज लाईव्हवर रेसिपी काढा. तर मी ऐकून घेतलं त्यांचं. त्यांनी मला अक्षरशः त्यांना वेळ नसते, अक्षरशः त्यांनी एक दिवस माझ्यासाठी सुट्टी घेऊन दिवसभर त्यांनी माझ्यासाठी पूर्ण वेळ दिवसभर माझ्यासाठी दिला की तुम्ही शिकलेलं नाही तर असू द्या, कधीच माणसाने हार मानू नये. मी शिकलेली नाही म्हणून मला काही जमणार नाही असं म्हणायचं नाही. तसं तर मी स्वतःला कधीच म्हणत नाही की मी शिकलेली नाही, कारण मला बरेचसे जे मला येत नाही ते पण मला करून बघायचं असते. तर ते मला बोलले मामी 3 महिने त्यांनी मला थंबनेल, टायटल, कशा रेसिपी शूट करायच्या, लाईव्ह चॅनल चालू करा आणि 3 महिने मला द्या, 3 महिने तुम्ही करा माझ्या सांगण्यानुसार. तर 3 महिने त्यांनी मला मागितले होते. तर मी त्यांचं ऐकून घेतलं, पण मला पटलं, थोडं पटलं पण नाही. पण मला त्यांना नाराज करायचं नव्हतं. मी घरी येऊन पण एक दिवस विचार केला, एक दिवस नाही तो दिवस आणि दुसऱ्या दिवशी पण विचार केला की आपल्याला आपलं चॅनल, मला जिद्द हे लास्टपर्यंत मी जोपर्यंत आहे तोपर्यंत, मी जरी घरातले बोलत होते तोपर्यंत मी जोपर्यंत आहे मी तोपर्यंत जे चॅनल माझं थांबणार नाही असं मी सर्वांना घरातल्यांना ठामपणे सांगत होती नेहमीच. आणि मी मनाची तयारी पण केली होती, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझं चॅनल हे राहणारच आहे. ते मला पैसे मिळो ना मिळो, चॅनल मॉनिटायझर हो आपलं ना हो, तर असं मी ठरवलेलं होतं. पण मग त्यांनी सांगितलं, त्याच्यानंतर मी एक दिवस आली घरी, विचार केला. दुसऱ्या दिवशी पण पूर्ण दिवसभर विचार केला की मला लाईव्ह असं वाटत होतं मला की मला लाईव्ह जमल नाही जमल, कारण आपण जे शॉर्ट व्हिडिओ काढतो, लॉंग व्हिडिओ काढतो, त्यामागे जेवढी मेहनत आहे त्याच्याहूनही जास्त लाईव्ह व्हिडिओ एवढा सोपी नाही आहे. जे लाईव्ह करतात त्यांना माहिती आहे. आणि लाईव्ह मध्ये चुकीला माफी नाही. जे आपलं कॅमेरामध्ये शूट झालं ते झालं. तर मी मग नंतर असं ठरवलं की आपण करून बघूया. माझ्या भाच्याच्या सांगण्यानुसार मी आली घरी, 2 दिवस विचार केला आणि तिसऱ्या दिवशी लाईव्हला आली. असे सगळं 18 दिवस मी व्हिडिओ चालूच ठेवले लाईव्ह. तर या 18 दिवसात आपलं हे चॅनल मॉनिटायझर झालेलं आहे. आज आपले 1000 सबस्क्रायबर पाहिजेत मॉनिटायझर व्हायला, पण 1000 नाही तर आपले 1100हून अधिक चॅनल म्हणजे सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि चॅनल मॉनिटायझर होण्यासाठी आपल्याला 4000 घंटे वॉच टाईम पाहिजे. तर जवळजवळ आपला 11,000हून अधिक वॉच टाईम झालेला आहे. तर हे सगळं यश मी मला न देताना तुम्हाला सगळ्यांना देतो, कारण हे सर्व तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं. आणि यामध्येही बऱ्याचशा जणांनी कमेंट पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण केले आहेत, पण मी कधीच निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष देत नाही. जे पॉझिटिव्ह कमेंटकडे लक्ष आहे माझं. बरेचसे लोक चांगले पण असतात आणि काही जे आहेत ते आपल्याला निगेटिव्ह कमेंट करून आपल्याला म्हणजे जे असते आपलं काय म्हणतात ते प्रोत्साहन मिळतं. जे पॉझिटिव्ह कमेंट करतात त्यांना निगेटिव्ह आपण कमेंट घ्यायच्याच नाही कोणाच्या, हे मी असं आधीच ठरवून ठेवलेलं होतं. तर माझ्या भाच्याच्या चॅनलचं नाव मिडल क्लास गोरे फॅमिली असं चॅनलचं नाव आहे. खरं तर त्यांची मनापासून इच्छा होती म्हणजे माझ्या आनंदात आज सहभागी व्हायची, पण काही कारणानिमित्त आज ते येऊ शकले नाही. तर त्यांच्या मिडल क्लास गोरे फॅमिलीला पण तुमचा सपोर्ट भेटू द्या आणि माझ्या परमिलास कुकिंग चॅनलला पण तुमचा असंच सपोर्ट राहू द्या. असेच छान छान रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेल आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी माझ्या रेसिपी चालूच ठेवेन. तर योगाने असं झालं की आजच माझं चॅनल मॉनिटायझर झालं आणि योगाने आजच आई गावावरून आली. आईचे प्रेम तर आहेच, पण आईचा आशीर्वाद पण पाठीशी आहे आणि नातेवाईक पण मला जे आहेत आमच्या घरातले जे फॅमिली ते भरपूर अशी चांगली आहे. माझ्या बहिणीचा फोन असू द्या गावावरून, माझ्या नंदांचा फोन असू द्या, त्यांनी बरंच म्हणजे मला जेवढा आनंद झाला त्याच्याहून जास्त आनंद माझ्या नंदांना माझ्या बहिणीला एवढा झालेला आहे की कारण त्यांनी पाहिलेलं आहे की 4 वर्ष झाले मी शॉर्ट रेसिप्या ब्लॉग कसं करून माझं चॅनल जे आहे ते इथपर्यंत आलेलं आहे. तर सर्वात पहिला आईचे आणि सर्वांचे आणि घरातल्या सर्व फॅमिलीचे मग मनापासून धन्यवाद करते आणि आजचा व्हिडिओ आहे तो आपला इथंच थांबवते.